मी निरंजन, मी आलोय फोक आख्यान बघायला आपल्या ईश्वरपूरमध्ये. कारण हे नुसतं आख्यान नाही तर सर्व लोप पावत चाललेल्या लोककलांची एकत्र सांगड घालून त्या वाचवायला अवघ्या 25तल्या पोरांनी सुरू केलेली एक तपश्चर्या आहे. डीजेच्या या युगात आपल्या महाराष्ट्राची कला जीवन ठेवून त्यातून प्रबोधन करायचे हे कार्य त्याने हाती घेतलेलं आहे. आख्यानाबरोबर संपत चाललेल्या मराठी शाळा आणि मराठीवर होणारे अतिक्रमण याचं वास्तव डोळ्यासमोर आणून अवघ्या मराठी जनांचे डोळे उघडण्यासाठी केलेला तो एक प्रयत्न होता. सर्व कला सादर होत होत्या, आख्यान रंगात आलं होतं, शेवटच्या टप्प्यात आलं होतं आणि शेवट डोळ्यात पाणी आणणार होता. काय कमी आहे आपल्याकडे? हे आख्यान सुरू झाल्यापासून आठवा राजमहालात सादर व्हावा असा गण झाला, गवळण झाली, घाटोळी झाली, जात्यावरचं गाणं झालं, ताल कचेरी झाली, सुंबरान झालं, पाऊल झालं. ह्या वेळेला उभेच आपण पण कशात अडकलोय? मायबाप फक्त आपण कॉपी पेस्ट मध्ये अडकलोय. अनुकरण जगात अनुकरण करतोय. हेच परकीयांचं आक्रमण आहे, आपल्याला कळून येत नाही. ते म्हणतील तसेच वागतोय, ते म्हणतील तेव्हा झोपतोय, ते म्हणतील त्यामुळे स्वतःच काय सोनं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, माती खाली वर दगडे आळस होतो, दगड काढायचा पण किती काळ मायबाप. बरं चोरी करतोय आपण, डोक्याच्या केसापासून पायाच्या रकापर्यंत फक्त चोरी करतो, पण ही चोरी जिभेची चव भागवण्या पोटाची कायमची भूक तर नाही ना. अरे किती अनुकरण करायचं? येथील पुन्हा पाश्चात्य संस्कृती आपल्याच मराठी मातीमध्ये आपल्या संस्कृतीचा परंपरेचा अभ्यास करतील, तिकडे जाऊन असाच एखादा भव्य थाट उभा करतील आणि तो पुन्हा तुम्हालाच भरघोस तिकिटामध्ये ऐकायला भाग पाडतील आणि छाती ठोकपणे जाताना तुम्ही म्हणाल काय एकेकाळी महाराष्ट्राची लोककला होती रे आमच्या.